बांध हे लावून टाकू अशी मग ते गुच्छ बांधू ना एक कट कट कर याला कट कर मित्रांनो पूजा झाली आणि आता हे नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज आहे गौरींचं आगमन आणि आपण आता चाललो आहे गौरी आणायला. चला आमच्या ह्या पाचेरी गावामध्ये कशा पद्धतीनं गौरी आणल्या जातात आणि कशा पद्धतीने पूजन केलं जातं आणि कुठून आणल्या जातात याचा संपूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवतो आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. चला तर मग. तर मंडळी इकडे पाहू शकता ही आमची माणसं चालल्यात गौरी आणायला. मित्रांनो निसर्गामध्ये मिळणारी ही तिरडा वनस्पती, तिरड्याची फुलं जी आपण गणपतीला वापरली ना, तेच तिरड्याचं मोठं झाड आणि ते घेऊन आणि गौरीचं मुकुट घेऊन ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणं जाऊन ते पूजा करून घेऊन येतात. अशी एक प्रथा आहे. चला मी दाखवतोय बघा. ते समोर घर दिसतं ना, त्या घराच्या बाजूला तिकडे एक झरा आहे पाण्याचा, तिथून आपण गौरी आणणार आहोत. तर चला. तर मंडळी एवढी आहे ना, एवढी माणसं आपली गौरी आणायला चालली आहेत. ऑलरेडी तिथे पूजा चालू आहे. आम्ही पण पोराबाला आणलेली. होय बाबा थांब रे, आमची पण पोराबाला आणलेली. हा ठीक आहे, आमच्या बाजूला ठेवा. बाप्पा करायचा पण बरोबर. बाप्पा हे जरा पकड गं. पुढे नको जाऊ. रॉकी रियान पुढे जा. रियान आते गौरी पाणी चप्पल नाही घालायचं. बा ए त्याला तिलाने मागान चांदे भरून आणले हो पाणी. हां इकडे गौरी इथे इकडे उभा राहा. सगळ्यांनी इकडे बा. इकडे तिकडे पुढे चा. बाबू तू दे दे. आणि काय बोलू नका अजिबात. काय बोलू ए सोनू दीदी. सोनू दीदी इथे वर ये. सोनू दीदीला फोटो काढून जरा सारवायला की घावा. निवेद नाही काय ह्या पानावरची जराशी साखर घे. जरा पान नाही घे. आम्ही छत्रीच नाही आणलेली. आम्ही लय हुशार ना. पावसा वाचो आणखीन जरा लिहिला तुला. होय चांगली काढा. आमची बडबड नको काढू. आम्ही लय बडबड करत असतो. अरे येतात चल. आधी फिरड्या ठेव. दोन्ही ठेव. आमचा एक सावकाशा मम्मी पाय सरकतात. पूजेला ठेवायला की तिथं खादाचा आमची वाट गवर त्याच्या बाजूला ठेव. पूजेला लाव फुलं. आंबरे पावसा आता सध्या आमचा याचा मान आहे. फुलं काढ ना ठेव. पूजा करते. पूजा हुशार सांगतो काय आम्ही. अगरबत्ती घे.
अरे ते भिजत का नाहीत एका छत्री किती जण आहेत मम्मी सांगितली इकडे बांधायचं इकडून इकडे पूर्ण हे बियान आधीच कपडे सुकत नाही ना हा परत कपडे प्रॉब्लेम करायला नुसता 2 दिवस जा बाबा आता तिथली अगरबत्ती घे आणि डाव्यात घे भिजा आता भिजा चालेल थोडीशी झाली कोण आला हा काय गौरी बाय अगदी जुन्या माहेरातून आले हो अगदी दरवर्षी यायला बुद्धी दे आणि हाऊस करून घे बा बियान आता हा नैवेद्य झाला हा ते अगरबत्ती त्याच्यात ठेव अच्छा अच्छा त्या कांदा लावायला पाऊस आहे ना हा नैवेद्य दाखव पाणी समजू द्या येऊ नका पुढा माझा आला अगं ते पोरी कुठे पाया पडले कुठे चला चुका झाली असती तर बाहेर करून घ्या आम्ही येड्या खुल्या पोरी ह्या मित्रांनो पूजा झाली आणि आता हे उचलणार आणि परडीमधून घेऊन जाणार आपल्या घरी आणि तिथं आपल्या गौरीची स्थापना करणार मला कोणी हल्ली कुंकू लावलं नाही आता मी लावलं तुमची माती तसंच घ्या माझी चप्पल कुठे मम्मी काय तुम्ही रिकाम आहे ना
एक एक बांधतात म्हणजे तसं. कांगण्या वेगळीच बांधा. कांगण्या सगळं सेपरेट. वेगवेगळं होतं ना पुढं. काय काय सगळं वेगवेगळं होतं. हा. वेगवेगळं वेगवेगळं बांधलं नाही तर हो ना. हो सगळं वेगवेगळं बांधायसारखं. एक लाईन किती आपल्याला लागतील तरी पण 5-6 लागतात. आपल्याकडे जेवढे आहे ना तेवढं बांधून टाका, चांगलं दिसेल. आणि आपलं हे फूल काय ते मी नाव विसरलं बघा. हे काय म्हणतात याला काय बोलतोय ना हसरा नाही, फुल नाही बघतो त्याला आईला हातोबा हातोबा हातोबा. अरे जा घरी बस बस. मित्रांनो आता थोड्याच वेळ जाणं आम्ही माती तयार करणार. मातीसाठी तयारी चालली आहे बघा. हे आपल्या निसर्गातून मिळणारी सर्व फुलं आणि त्यांना बांधण्यासाठी बंद सुद्धा बघा, हे सुद्धा लाकडाचेच आहेत. हे लावून टाकू अशीच. मग ते गुच्छ बांधू ना एक कट कट कर याला. इकडे पण कट कर. माती माती हे गुच्छ आहे नाही ते मंडपाला पण भारी पडतं. नाही. आता वरती काय मंडप नसतो ना, त्याला असं फ्रेम बनवायचे, हुकाला बांधायचं चौरस. या झुकाय मापाचं हे काय नाही, हुक आहे ना, हुकाला बांधायची ती फ्रेम. माती आहे ना, आपण ह्या उकाला बांधायची. हा मग झुपक्यानं सगळीकडे तरी मग हा नाही ते बनवू आपण आता पुढच्या वेळेला. आता झुपके बनवायचे. तर मंडळी अशा पद्धतीनं गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आत्ता गौर नेसवायचे आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. गौर कशा पद्धतीनं नेसवतात तो व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. तिथं पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.